हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी विको टर्मरिक सॅन्डलवूड ऑइल ह्या क्रीमचा रिव्ह्यू शेअर करणार आहे। ही क्रीम कशी यूज करायची, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे, कोणी यूज करायची, याचे फायदे काय, इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय, कोणी यूज करायची, सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वात आधी ही क्रीम घ्यायची कुठून आहे? ऑनलाईन ऑफलाईन कुठूनही घेऊ शकतो। ऑफलाईनसुद्धा कोणत्याही कॉस्मेटिक स्टोर्समध्ये अवेलेबल आहे। खूप कमी पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ही क्रीम अवेलेबल आहे। 100 रुपीजच्या आतमध्ये आपल्याला ही क्रीम कोणत्याही कॉस्मेटिक जनरल स्टोर्समध्ये अवेलेबल मिळेल। या क्रीमच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये आहे टर्मरिक आणि सॅन्डलवूड ऑइल। टर्मरिक आपल्या स्किनला हेल्दी ठेवत असते, आपल्या स्किनला ब्राइटन अप करत असते आणि आपल्या फेसवर ॲक्ने पिंपल्स होऊ देत नाही टर्मरिक। त्याचप्रमाणे सॅन्डलवूड ऑइल हे जे आहे ते आपल्या स्किनला सॉफ्ट, क्लीन आणि मॉइश्चराइज करत असते। ज्या लोकांना नवीन पिंपल्स किंवा ॲक्नेची प्रॉब्लेम होत असतात, थोडे कमी पिंपल्स वगैरे, त्यांनी जर ही क्रीम यूज केली तर हलक्या प्रमाणात म्हणजे कमी होण्याचे चान्सेस असतात। झालेले तर कमी होणार नाही, पण कमी होण्याचे चान्सेस असतात। ही कोणतीही ट्रीटमेंट बेस क्रीम नाही, ही एक रेग्युलर यूज क्रीम आहे। ज्यांना साधीशी रेग्युलर यूजमध्ये क्रीम हवी असते त्यांनी यूज करून बघू शकता। डे आणि नाईट दोन्ही टाईम यूज करू शकता किंवा तुम्हाला जशी यूज करायची आहे त्या प्रकारे तुम्ही यूज करू शकता। ज्यांच्या स्किनवर कोणतीही प्रॉब्लेम नाही किंवा कोणतीही ट्रीटमेंट बेस क्रीम हवी नसेल तर ह्या प्रकारची क्रीम तुम्ही यूज करू शकता। त्यात कोणतेही हार्मफुल केमिकल्स नाही, कोणतेही इन्ग्रेडियंट्स असे हार्मफुल नाही आहेत आणि खूप कमी पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला डेली बेसिक एक क्रीम मिळत असते। या क्रीमची पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये आणि आतमध्ये ट्यूब अवेलेबल आहे। आता ही क्रीम आपल्याला यूज कशी करायची आहे? छोटे मोठे प्रॉब्लेम्स म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट बेस क्रीम नाही की छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी ही क्रीम यूज करायची आहे, अशी कोणतीही ट्रीटमेंट बेस क्रीम नाही। साधी तुम्ही डेली बेसवर जर तुम्हाला एखादी स्किन लाईटनिंग क्रीम हवी असेल किंवा इन्स्टंट आपली स्किन थोडंसं व्हाईटनिंग क्रीम हवी असेल, अशा प्रकारची क्रीम आहे। ही क्रीम यूज केल्यानंतर कोणतेही व्हाईट कास्ट सोडत नाही। फक्त एवढंच आहे की रेग्युलर बेसवर ही क्रीम यूज करू शकतो। आपल्या फेसवर एक नॅचरल ग्लो देण्याचं काम करते। आता ही क्रीम आपल्याला यूज कशी करायची आहे? डे आणि नाईट दोन्हीदा यूज करू शकतो। फेस वॉश करायचं आहे, कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट ज्यावेळेस यूज करतो आपण त्यावेळेस आपल्याला फेस एकदम क्लीन करायचा आहे, ड्राय करायचा आहे आणि त्यानंतर डे किंवा नाईट दोन्हीदा आपण ही क्रीम यूज करू शकतो। आपला फेस क्लीन करून घ्यायचा, ड्राय करून घ्यायचा आणि थोड्याशा अमाऊंटमध्ये घेऊन आपल्याला आपल्या फेसवर ते सर्क्युलर मोशनमध्ये लावून घ्यायची आहे। क्रीम लावल्यानंतर आपण फेस पावडर वगैरे यूज करू शकतो किंवा साधा पावडरसुद्धा यूज करू शकतो। अशा प्रकारे ही क्रीम यूज करायची आहे। जर आपली ड्राय वगैरे स्किन असेल तर क्रीमच्या पहिले मॉइश्चराइजसुद्धा करू शकतो। आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।